नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आज भूतकाळ परत आलेला असतो आणि त्याच सोबत आलेली आहे एक अपराधीपणाची भावना आणि जखम. अन्नपूर्णाला सगळंच आठवलेलं आहे आणि तेही कमळीमुळे. पण कमळी तिच्याकडून काय वचन मागणार आहे आणि हे वचन अन्नपूर्णा पूर्ण करू शकेल का, हे सगळं आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण बघतो की हवेलीच्या अंगणामध्ये दुपारचं ऊन शांतपणे पसरलेलं असतं, पण अन्नपूर्णाच्या मनामध्ये मात्र वर्षानुवर्ष दडवलेलं एकच सत्य उजळलेलं असतं आणि तिच्या डोळ्यामध्ये आत्ता घुसरपणा नाही तर तिची स्मृती पूर्णपणे परत आलेली असते आणि म्हणून ती परत तेवढ्याच जोमाने उभी राहते. तिला आठवतं की कमळीशी केलेलं अन्यायकारक वागणं, कडवे शब्द, अपमान आणि सर्वात मोठं म्हणजे स्वतःच्या वेदनेत तिने इतरांना दिलेली वेदना. म्हणजेच तिला कळत न कळत कमळीला झालेली वेदना हे तिला समजतंय. तर ती हळूच कमळीच्या खोलीसमोर जाते आणि तिथे जाऊन थांबते. आत कमळी खिडकीजवळ उभी असते आणि तिच्या चेहऱ्यावरती शांतता आहे, पण आत अजून जुन्या जखमा अजून तेवढेच पूर्ण भरलेले नाही. अन्नपूर्णा हलक्या आवाजात म्हणत असतात, कमळी. कमळी लगेच मागे वळते आणि दोघींच्या नजरा तिथेच भिडतात. क्षणभर दोघांनाही शब्द सापडत नाहीत, पण अन्नपूर्णा पुढे येते आणि म्हणते, मला सगळं आठवतंय कमळी. मी तुला जे काही बोलले आणि जसं काही वागलं आणि जशी काही वागणूक दिलेली आहे ते सगळं मला आठवलेलं आहे. कमळी शांतपणे ऐकते आणि म्हणते. अन्नपूर्णाचा आवाज तिथेच थरथरतो. त्यावेळी ती माझ्या दुःखामध्ये हरवलेली होती, पण त्याची शिक्षा तुला देण्याचा मला अधिकार नव्हता. तेव्हा कमळी म्हणते आणि कमळीचा श्वास जड होतो. आता आठवलं म्हणून सगळं मिटेल का आजी? नका ना करू असं. आणि तुम्ही माफी मागताय ते मला आवडणार नाही. त्या प्रश्नात वेदना आहे, राग नाही, पण खोल जखमा पण आहेत. अन्नपूर्णा डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणते, मी तुझी माफी मागायला आले आहे, पण मला माफ कर. तेव्हा कमळी लगेच मान हलवते आणि म्हणते, नको, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. माफी मागू नका. आणि त्याच्यात काय माफी मागायची? अन्नपूर्णा थोडीशी थांबते आणि तिच्या चेहऱ्यावरती वेगळाच निर्धार असतो आणि म्हणते, ठीक आहे, माफी नाही मागत. आणि ती जवळ येते. पण तुला एक संधी देते का तुझ्या मनामध्ये जे काही आहे, जे काही तुला हवं आहे, जे मी तुला देऊ शकते ते मी तुला देईल आणि तुझ्याकडून हिरावून घेतलं असेल ते माझ्याकडून माग. कमळी चकित होते आणि म्हणते. अन्नपूर्णा तिच्या जवळ जाऊन झुकते. फक्त माझ्या कानात सांग आणि कोणालाही कळणार नाही, पण तुझी इच्छा मी पूर्ण करायचा पूर्णपणे प्रयत्न करेन. क्षणभर तिथे शांतता होते आणि कमळीच्या मनामध्ये अनेक भावना धडाधड फिरायला लागतात. स्वाभिमान, वेदना, प्रेम आणि एक न बोललेली भीती. ती हलकेच पुढे येते आणि अन्नपूर्णाच्या कानाजवळ जाऊन काहीतरी कुजबुजते आणि मला तुमच्याकडून काहीच नकोय आजी, फक्त एक वचन हवं आहे. हे ऐकताच अन्नपूर्णा थोडीशी घाबरते. अन्नपूर्णा हळूच विचारते, काय आहे वचन? तेव्हा कमळीचे डोळे पाणावलेले असतात, पण आज ती पूर्णपणे ठाम असते. जेव्हा माझ्यावरती पुन्हा कोणी शंका घेईल तेव्हा तुम्ही शांत उभं राहू नका आजी आणि माझ्यासाठी एकदा तरी उभं राहा. तेव्हा अन्नपूर्णाच्या डोळ्यामध्ये धक्का आणि पाणी येतं आणि अपराधीपणा असतो आणि ते आपल्याला स्पष्ट दोन्ही बाजूने दिसतात. कमळी पुढे येते आणि म्हणते, माझ्या आयुष्यात खूप लोकांनी मला दोष दिलेला आहे आणि भरपूर आरोप पण झालेले आहेत, पण एकदा तरी कुणीतरी माझ्यावरती विश्वास ठेवावा, मला इतकंच वाटतं, दुसरं काहीच नाही. त्याच क्षणी अन्नपूर्णाला जाणवतं की ही मुलगी बदला मागत नाही, पण आधार मागत आहे. आणि अन्नपूर्णा तिचे हात हातात घेतात आणि म्हणते, मी वचन देते, यापुढे तुला मी एकटी उभी राहू देणार नाही कमळी. आणि दरवाजाच्या बाहेर कुणाच्या तरी पावलांचा आवाज येत असतो आणि तो असतो कामिनीचा. कामिनी दुरूनच हे दृश्य पाहत असते आणि तिच्या चेहऱ्यावरती चिंता उमटते. तिला असं वाटत असतं, आता समीकरण बदलेलं आहे आणि अन्नपूर्णा जर कमळीच्या बाजूने उभी राहिली तर तिचे डाव कमकुवत होऊ शकतात. अन्नपूर्णाचं वचन खरंच टिकेल का? अन्नपूर्णा कमळीच्या मागे उभी राहतील का? कामिनी हा नवा संबंध तोडण्यासाठी नवीन खेळ खेळणार आहे
आणि कमळीला कळेल का आता तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तिच्यासाठी उभं राहायला तयार आहे, तर ती काय करेल. आणि आज माफीपेक्षा मोठं काही दिलं गेलेलं आहे आणि ते आहे विश्वासाचं वचन. पण हवेलीमध्ये वचन टिकणं तेवढंच सोपं आहे, पण तेवढंच कठीण पण आहे. आणि हे सगळं आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे. तर त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.